समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी कृपा या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अधिक मास म्हणजे काय, त्याचबरोबर या महिन्यामध्ये कोणत्या सेवा केल्या जातात ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पुन्हा एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना म्हणून सुद्धा प्रचलित आहे. त्याचबरोबर याच महिन्याला म्हणजेच 17 मे ते 15 जून 2026 दरम्यान येणारा अधिक मास हा हिंदू कॅलेंडरनुसार पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो. तर 3 वर्षातून एकदा येणारा हा पवित्र महिना आहे. म्हणजेच 2 वर्ष 8 महिन्यानंतर येणारं म्हणजेच अधिक मास असतो. तर या काळामध्ये भगवान विष्णूंची पूजा, व्रत, जप आणि दानधर्म केल्याने 1000 पट अधिक पुण्य मिळते असं म्हटलं जातं. तसाच हा अधिक मास हा पूर्ण भगवान विष्णूंना समर्पित केला जातो. ज्येष्ठ मासात येणाऱ्या या महिन्यात धार्मिक अनुष्ठान, श्रीमद भागवत कथा आणि उपवास करणे अत्यंत फलदायी आहे. तसेच या महिन्यामध्ये बऱ्याचशा सेवा केल्या जातात, जसं की जास्तीत जास्त विष्णूंची सेवा केली जाते. अधिक मास 2026 चे मुख्य महत्त्व काय तर बघूया आपण ते. भगवान विष्णूंना समर्पित असा म्हणजेच अधिक मास. या महिन्याचे स्वामी म्हणजेच भगवान विष्णू म्हणजेच पुरुषोत्तम आहेत. त्यामुळे या काळामध्ये विष्णू पूजा असेल, विष्णू सहस्रनामाचे पठण असेल, विष्णू सहस्रनामावली असेल, विशेष जास्त फलदायी ठरते. या सेवेचे आपण पठण केल्यामुळे किंवा आपण या सेवा केल्यामुळे आपल्याला अनंत पटीने देखील आपल्याला पुण्य मिळत असतं. तसंच हा पुण्यप्राप्तीचा सुद्धा काळ तितकाच मानला जातो. या महिन्यामध्ये दान, पुण्य, तीर्थयात्रा आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने सुद्धा पापांचे क्षालन होते. बघा, असं सुद्धा म्हटलं जातं, अधिक मासामध्ये आपण ज्यावेळेस जावयाला आणि लेकीला काही वाण देत असतो, त्याचबरोबर ज्यावेळेस अधिक मासामध्ये आपण जावयाचा मानपान करत असतो, जावयाला जेवू घालत असतो, पंचपक्वान करत असतो. असं म्हटलं जातं, अधिक मासामध्ये ज्यावेळेस जावयाला जेवू घातलं जातं त्यावेळेस 16,000 ब्राह्मणांना जेवू घातल्याचं पुण्य मिळत असतं. त्यामुळे अधिक मासामध्ये जावयाला खूप मानलं जातं. बघा, आपण काय म्हणत असतो, माझी मुलगी माझी लक्ष्मी आहे. म्हणजेच जावई हा विष्णू स्वरूपात असतो. म्हणजेच मुलगी लक्ष्मी आणि जावई हे विष्णू असतात. म्हणून जावयाला या महिन्यामध्ये मानपान दिला जातो. त्यांना जे काही चांदी, पितळ, सोनं असं म्हणजे प्रत्येकाच्या यथाशक्तीनुसार प्रत्येकजण देतं. असं नाही की चांदी आणि सोनंच दिलं पाहिजे. तुम्ही धार्मिक वस्तू मग पितळेचं ताट, तांब्या, वाटी हे सगळ्या वस्तू दिल्या जातात. निरंजन असेल, जसं यथाशक्ती तसं दिलं जातं. आपण ते पण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत, काय काय वस्तू दिल्या जातात हे पण आता सध्याला तरी आपण या व्हिडिओमध्ये हे बघतोय की अधिक मास म्हणजेच काय, त्याचबरोबर यामध्ये कोणत्या सेवा कराव्या, तसंच विष्णू आणि लक्ष्मींची पूजा कशी करावी. आता आपण ज्या वेळेस हे जावयाला वाण देत असतो, जावयाला आपण जेव घालत असतो, त्याचं फळ सुद्धा आपल्याला अनंत पटीने मिळत असतं. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला म्हटलं की जसं आपण जावयाचं मानपान करत असतो, त्यांना जेव घालत असतो अधिक मासामध्ये, त्याचं फळ आपल्याला 16,000 ब्राह्मणांना आपण भिक्षा म्हणजेच जे काही आपण दान त्यांना देत असतो त्याप्रमाणे त्या समान असतं. तसंच शुभ कार्यांना सुद्धा या काळामध्ये मनाई असते. म्हणजेच या काळामध्ये विवाह असेल, गृहप्रवेश असेल, मुंडन यांसारखे नवीन शुभ कार्य सुद्धा या काळामध्ये मांगलिक कार्य टाळले जातात. दानधर्माचे महत्त्व सुद्धा तितकंच आहे. वस्त्रदान असेल, अन्नदान असेल आणि दीपदान करण्याचं सुद्धा या महिन्यामध्ये विशेष महत्त्व असतं. तसंच त्याचबरोबर 15 जून 2026 रोजी येणारी सोमवती अमावस्या, या दिवशी सोमवती अमावस्या असून त्या दिवशी पितृतर्पण आणि पूजेसाठी विशेष योगायोग सुद्धा जुळून आला आहे. हा काळ म्हणजेच आत्मचिंतन, आध्यात्मिक प्रगती आणि सात्विक जीवनासाठी अत्यंत उत्तम मानला जातो. त्याचबरोबर बघा, आता या अधिक मासामध्ये विशेष कोणत्या प्रभावी सेवा कराव्या तर या अधिक मासामध्ये 17 मे ते 15 जून 2026 भगवान विष्णूंची कृपा मिळवण्यासाठी आपण बऱ्याचशा सेवा करू शकतो. मग त्यामध्ये विष्णू सहस्रनाम पठण असेल, दररोज विष्णू सहस्रनामाचे पठण करणे किंवा ऐकणे या महिन्यातील सर्वात श्रेष्ठ सेवा आहे. मग तुम्ही बरेच जण रोज एक वेळा ब्रह्ममुहूर्तामध्ये किंवा एकच टाइम ठरवून
विष्णू सहस्रनामाचं सुद्धा पठण करतात. बरेच जण तुळशीपत्र विष्णूंना किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये जर विष्णूंची मूर्ती असेल तर तुम्ही विष्णूंना रोज तुळशीपत्र वाहून विष्णू सहस्रनामावली सुद्धा पठण करू शकतात. त्याचबरोबर आपल्याला दीपदान सुद्धा करायचं आहे. मंदिरात असेल किंवा तुळशीजवळ रोज आपल्याला संध्याकाळी गाईच्या तुपाचा दिवा लावण्यानं सुद्धा असं म्हटलं जातं, ज्या घरामध्ये रोज तुळशीपाशी संध्याकाळी तुपाचा दिवा लावला जातो त्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करते. असं काही नाही, म्हणजे ते तर खरं आहेच, पण आता ज्यांना लावता येणार नाही तुपाचा दिवा, तेलाचा लावला जातो तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाही. फक्त संध्याकाळी असं सांगितलं आहे की प्रदोष काळामध्ये आपलं घर दिव्यांनी प्रज्वलित करायचं. म्हणजे तुळशीपाशी असेल किंवा बऱ्याच जण आपल्या दरवाजामध्ये सुद्धा, घरामध्ये आपण ज्यावेळेस एंट्री करतो त्या उजव्या साईडला सुद्धा बरेच जण दिवा लावत असतात. तसा लावला तरी सुद्धा खूप ठीक आहे. तसंच या काळामध्ये आपल्याला रोज कुबेर दीप सुद्धा लावायचा आहे. असं म्हटलं जातं, ज्या घरामध्ये कुबेर दीप लावला जातो त्या घराची उत्तरोत्तर प्रगती होत जाते. ज्या वेळेस आपण कुबेर दीप लावत असतो त्याची दिशा ही उत्तरेकडं असली पाहिजे. त्याचबरोबर दानधर्म असेल, गरजूंना अन्न, वस्त्र किंवा गूळ, तूप याचे सुद्धा दान केल्याने आपल्याला अक्षयपटीने याचं फळ मिळत असतं. या महिन्यामध्ये 33 या संख्येला महत्त्व असल्याने 33 अनारसे किंवा कुठल्याही 33 वस्तूंचं वाण देण्याची परंपरा आहे. मग तुम्ही अनारसे देऊ शकता, तुम्ही मिठाई देऊ शकता, तुम्हाला स्वइच्छेने तुम्ही कुठलीही गोष्ट तुम्ही देऊ शकता. त्याचबरोबर श्रीमद भागवत पुराण वाचनात सुद्धा खूप महत्त्व आहे. वेळ असल्यास किंवा आपल्या वेळेअभावी आपल्याला ओम विष्णवे नमः या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकतात कंटिन्यू. जर तुम्हाला वेळ असेल तर श्रीमद भागवत पुराण वाचन करण्याला सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे. या पुराणातील काही अध्यायांचे वाचन किंवा श्रवण करणे हे आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी खूप उत्तम मानले गेलं आहे. त्याचबरोबर नामजप, मग तुम्ही ओम श्री विष्णवे नमः या मंत्राचा करू शकतात किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा सुद्धा करू शकतात किंवा श्रीकृष्ण शरणम मम या मंत्राचा सुद्धा जप केल्याने आपल्याला खूप जास्त अनंतपटीने फळ मिळत असतं. त्याचबरोबर तीर्थस्थान असेल, पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे किंवा शक्य नसल्यास स्नानाच्या पाण्यात थोडे गंगाजळ टाकून सुद्धा आपण स्नान केलं पाहिजे. या महिन्यामध्ये स्नानाला सुद्धा म्हणजे तीर्थस्नानाला सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे. तर त्याचबरोबर आपल्याला या दिवसामध्ये गुरुचरित्र पारायण असेल, स्वामी चरित्र सारामृत पारायण असेल, दुर्गा सप्तशती पारायण असेल, त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्राचं सुद्धा तुम्ही पठण करू शकता. मग संकल्पयुक्त 108 वेळा व्यंकटेश स्तोत्र सुद्धा तुम्ही पठण करू शकता. त्याचबरोबर श्रीसूक्त सुद्धा तुम्ही करू शकता. श्रीसूक्त म्हणत म्हणत तुम्ही कुंकुमार्चन सुद्धा करू शकता. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे विष्णू सहस्रनाम असेल, विष्णू सहस्रनामावली असेल किंवा घोराष्टक स्तोत्राचं सुद्धा तुम्ही पठण करू शकता. बघा, असं काही नाही हेच करा तेच करा, तुम्हाला जे यामधील गुरुचरित्र पारायणाला सुद्धा खूप महत्त्व आहे. या काळामध्ये तुम्ही गुरुचरित्र पठण केल्याने सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या पटीने फळ मिळू शकतं. त्याचबरोबर तुम्ही स्वामी चरित्र सारामृतचे सुद्धा पारायण सुरू करू शकतात. दुर्गा सप्तशती असेल, दुर्गा सप्तशती ग्रंथाचं सुद्धा तुम्ही या काळामध्ये पारायण करू शकतात. अशा बऱ्याचशा सेवा आहेत तुम्ही या अधिक मासामध्ये सुरू करू शकतात. त्याचबरोबर आता तुम्हाला सत्यनारायण करायचं असेल तर तुम्ही या काळामध्ये सत्यनारायण सुद्धा करू शकतात. मग 21 सत्यनारायण असतील, 11 सत्यनारायण असतील किंवा 51 असतील किंवा 108 असतील, तुम्हाला जसं शक्य होईल तसं सत्यनारायण सुद्धा करायचं आहे. त्याचबरोबर अधिक मासामध्ये सगळ्यात जास्त पाळला जाणारा नियम तो म्हणजेच मांसाहार. या अधिक मासामध्ये कडकडीत मांसाहार वर्ज केला जातो आणि करायलाच पाहिजे, कारण हा पूर्ण महिना इतका पवित्र महिना आहे ना. हा 3 वर्षानंतर म्हणजे 2 वर्ष 8 महिन्याच्या नंतर हा महिना येतो. त्यामुळे या दिवसामध्ये मांसाहार कडकडीत वर्ज केला पाहिजे. त्याचबरोबर बघा, आता तुम्ही 11, 21, 51 आणि 108 सत्यनारायण कसे करायचे आहेत तर बघा, सुरुवातीला तुम्ही कशासाठी करणार आहात, मग तुम्ही या अधिक मासामधला एखादा शुक्रवार सुरुवात करा किंवा तुम्हाला स्वइच्छेने, बघा हा महिना खूप पवित्र आहे त्यामुळे तुम्हाला ज्या दिवशी सुरुवात करायची आहे त्या दिवशीपासून तुम्ही सुरुवात सकाळी सुश्रुभूत व्हायचं. सुश्रुभूत झाल्याच्या नंतर तुम्हाला दिवसभर उपवास वगैरे करणं शक्य नसेल तर तुम्ही 2 टाइम जेवण करू शकतात. असं काही नाही, याचा उपवास नाही किंवा काही नाही.
तुम्हाला करायची इच्छा असेल तर तुम्ही करू शकतात, बट उपवास वगैरे करायची गरज नाहीच आहे. संध्याकाळी प्रदोष काळामध्ये तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे. पूजा मांडणी वगैरे झाल्याच्या नंतर तुम्हाला संकल्प सोडायचा आहे. संकल्प सोडून तुम्ही कशासाठी करत आहात, काय करत आहात, संकल्प सोडून पूजा मांडणी वगैरे झाल्याच्या नंतर तुम्हाला पोथी वगैरे वाचायची आहे. पोथी वगैरे वाचून मग तुम्ही रोज शिरा बनवलेला असेल त्या दिवशी शिऱ्याचा नैवेद्य दाखवायचा. रोज शक्य झालं शिरा बनवा, नसेल तर खीर बनवू शकतात, नसेल तर तुम्ही जे काही आहे घरामध्ये बनवलेलं ते सुद्धा तुम्ही त्यांना नैवेद्य दाखवू शकतात. तुम्ही साखर सुद्धा ठेवली तरी सुद्धा खूप चांगलं, साखर असेल किंवा खडी साखर असेल काही प्रॉब्लेम नाही. आता बघा, ज्या वेळेस तुम्ही 21, 11, 51, 108 करणार आहात त्यावेळेस सुरुवातीला जी तुम्ही पूजा केलेली आहे तीच पूजा राहू द्यायची. पूजा म्हणजे हलवायची वगैरे नाही. ज्या वेळेस तुम्ही शेवटचा सत्यनारायण होईल तुम्ही त्यावेळेस पूजा हलवायची. पण आता तुम्हाला वाटलं की बाबा विड्याची पानं वाळली आहेत किंवा आंब्याचे डहाळे चारी साईडने लावलेले ते वाळले आहेत, तर तुम्ही तेवढ्यापुरतं ना ते आंब्याचे डहाळे चेंज करू शकतात, विड्याची पानं चेंज करू शकतात. पण बाकीची जी पूजा आहे ती आहे अशीच राहू द्यायची, त्याला काही करायचं नाही. हां, ज्यावेळेस तुमचं सगळं 51 म्हणजे पूर्ण जे तुम्ही 21, 11, 108 असे काही संकल्प केला आहे ते संपल्याच्या नंतरच मग तुम्ही ते जे काही गहू असतील किंवा ते जे खाली आपण कलशाच्या खाली गहू ठेवतो आणि वर ताटामध्ये तांदूळ ठेवतो ते मात्र आपल्या धान्यामध्ये टाकून द्यायचे. कलशातलं पाणी जे आहे ते तुम्ही एखाद्या कुंडीमध्ये टाकून देऊ शकतात. आणि जे काही बाकीच्या सुपाऱ्या वगैरे आहेत ते व्यवस्थित एका कागदामध्ये नाव टाकून तुम्ही ते पुढच्या वेळेस तुम्हाला सत्यनारायणला वापरता येतात. पण ज्या वेळेस तुम्ही ह्या ज्या गोष्टी करतात ना, म्हणजे सत्यनारायण 21, 11 करतात ना त्यावेळेस पूजा हलवायची नाही. सुरुवातीला तुम्ही जी मांडणी केली तीच मांडणी, फक्त तुम्ही त्याचे पानं वगैरे म्हणजे बदलू शकतात, आंब्याचे डहाळे वगैरे बदलू शकतात. आणि रोज सकाळी उठल्याच्या नंतर तुम्ही ज्यावेळेस सुशुभूत झाल्याच्या नंतर देवपूजा वगैरे करतात त्यावेळेस त्याला पण हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या, दिवा वगैरे लावायचा, धूप दीप अगरबत्ती ओवाळायची, फुलं वगैरे आजची म्हणजे जुनी झालेली फुलं काढायची आणि उद्याची म्हणजे तुम्ही जे काही फुलं वाहणार आहात ते फुलं व्हायची. फुलं वाहिल्याच्या नंतर धूप दीप म्हणजे जे काही प्रसाद वगैरे असेल ते दाखवायचा आणि प्रदोष काळामध्ये तुमची जी पोथी आहे ती वाचून घ्यायची, आरती वगैरे करायची, नैवेद्य दाखवायचा आणि दर्शन घ्यायचं. बस एवढं सोपंच आहे, बाकी काही नाही. याला फक्त मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा आहे, याला बाकीची कुठलेही नियम नाहीत. परान्न एक टाळायचं आहे, मेन म्हणजे सगळ्यात जास्त परान्न टाळायचं आहे आणि मांसाहार, बाकी याचे कुठलेही नियम नाहीत. आणि हा पूर्ण महिना विष्णूंना समर्पित असल्यामुळं आपण बसता उठता चलता फिरता आपण ओम श्री नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्र, ओम नमो श्री भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा कंटिन्यू तुम्हाला जप करायचा आहे. बघा, नक्कीच ज्यावेळेस आपण विष्णूंची सेवा करत असतो ना त्यावेळेस आपल्याला लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच लाभत असतो. आणि ज्यावेळेस आपण लक्ष्मी मातेची सेवा करत असतो त्यावेळेस आपल्याला विष्णू देवतांचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद लाभत असतो असं म्हटलं जातं. आणि या महिन्यामध्ये जितकं आपल्याला शक्य होईल तितकं दानधर्म सुद्धा करायचा आहे. त्याचबरोबर लेकीचा जावयाचा सन्मान करायचा आहे, कारण ते सुद्धा आपली मुलगी म्हणजे लक्ष्मी असते आणि जावई म्हणजे हेच आपले विष्णू देवता असतात असं समजून त्यांना सुद्धा मानपान द्यायचं आहे. तर बघा, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर या अधिक मासामध्ये अनारसेच का द्यावे, त्याचबरोबर मुलीला आणखीन काही आपल्याला वस्तू दान करायच्या आहेत हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याचप्रमाणे अधिक मासामध्ये कुळदेवीचं सुद्धा मानपान करायचं असतो, याला सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे. हे सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघूया. तोपर्यंत सर्वांना नमस्कार आणि श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा.